झालं? चला आपल्याला जायचंय, चला पटकन. हे देवकरांनी तत्र गाऊ देत बाबा. धैर्य धैर्य धैर्य. साहेब तुम्ही इकडे कशाला आलात? धैर्य कुठे होतात तुम्ही? हो धैर्य, एवढं शोधलं आम्ही, तुम्हाला माहितीये का? कुठे कुठे शोधत होतो, तुमचा फोन लागत नव्हता, तुम्ही काय सांगून पण गेला नव्हता. अहो केवढी घाबरली होती मी, माहितीये का तुम्हाला? आम्ही त्याच्यात घाबरायचं काय? तुम्ही तुम्ही बसा, शांत बसा जरा. मला बसायचं नाहीये, तुम्ही मला आधी सांगा तुम्ही इथं काय करताय? त्या गुरुजींकडनं मला कळालं की तुम्ही इथं आहात. नक्की काय चाललंय धैर्य? हो, रात्री गुरुजी आले होते घराकडे. ओ दादा, काय झालं? काही काम आहे का? अहो त्या शाळेतल्या पोरांची तब्येत अचानक बिघडली आहे, हेच भाऊंना सांगायचं होतं. दादा थांबा, भाऊ तर झोपले असतील आता. बरं, तब्येत बिघडली म्हणजे नेमकं काय झालंय? आणि डॉक्टरांना फोन केला का नाही तुम्ही? अहो काय सांगू, त्या नेहमीच्या डॉक्टरांना मी कॉल केलेला, पण ते कुठेतरी बाहेर गेलेत. म्हणून मी दुसऱ्या डॉक्टरांना फोन केला, ते पण कुठे पावसात अडकलेत. चला मग आपण जाऊया. आणि भाऊ, त्यांना कशाला उगाच डिस्टर्ब करायचं, ते झोपले असतील. आणि मी आहे की, तुम्ही काळजी करू नका, आपण काही ना काहीतरी करू. हा चला चला चला. हा ठीक आहे, चला. या सगळ्याच्या नादात सांगायला वेळच मिळाला नाही बघा. त्यात मोबाईल पण स्विच ऑफ झाला, म्हणून मीच गुरुजींना सांगितलं की तुम्हाला कॉल करून कळवायला. मीच फोन केला होता. धैर्य साहेबांच्या एका फोनमुळे डॉक्टर इथं आले आणि त्यांनी पोरांना औषधं दिली. पोरं आता बरी आहेत.